तर आता खूप दिवसातून ब्लॉग करत आहे, डायरेक्ट मुंबईमध्ये आलो आहे. बघू शकता इकडं मी विहार सरोवरला आलो आहे, पवईमध्ये आहे. हे मला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो आहे. हे बघा, बघू शकता इकडे मस्त विहार सरोवर. अँड ही मुंबईमधली कशी डोंगरं आपल्या इकडच्या वाणी. इकडं आहे पवई, इथून येण्याचा रस्ता आहे. पवईवरून आल्यावर किती मस्त तलाव आहे एकदम. तिकडे समोर जो डोंगर दिसतो ना टावर, त्या साईडने संजय गांधी नॅशनल पार्क आहे. या पूर्ण एरिया तेच आहे, पण मग शक्यतो इकडे नाही येत ते. तिकडे वरती जाऊन बघू. पण इकडं आले ना एक्झामसाठी पवईला तर येऊ शकता इकडं. माझा मित्र आहे, त्याचा पेपर आहे, तर आता थोडा वेळ बसतोय. पेपर चालू झाला की जाऊ. मग तोपर्यंत म्हटलं चला व्हिडिओ घेऊ काढून, तुम्ही पण बघशाल नाही. असं आहे इकडं काही नजारा. ढगं बिगं निघल्यात, पाहू शकता इकडे ढगं डोकीवर. पाऊस हलका हलका चालू आहे. तिकडे ऊन पडलाय. भरपूर मोठे डोंगर आहेत. हे तर बसलाय पा. हाय कर रे. पाणी आहे बरं का, खराब झालंय. पूर्ण अंधार झालाय. ढग निघून राहिलेत. फुलवरीचे कांदे. ते आलोय इकडे, बघू शकता मिठी नदी आहे समोर. झाड तर तुम्ही ओळखसालच. ओळखा काय आहे हे कमेंटमध्ये सांगा. काय आपल्या इकडे राहते. मला डायरेक्ट बेकार घाम निघलाय. साईडनी शिड्या आहे तिकडं. आपल्याला तिकडं समोर जायचं आहे. येताना पण तिकडनंच यायचं. याचं असलं तर तिकडं खालीपर्यंतच. इकडं वरती शक्यतो नको येऊ. एक जंगल बिंगल आहे इकडे. तुम्ही बघू शकता काय क्लाउड जबरदस्त झालंय. हे बघा, इथं खालून वरती आलो. इकडे याच्यावर सगळे प्रकारची झाडं आहेत बरं का. हे काय प्रकार आहे तुम्हाला माहीत असेल तर सांगा. नवीनच झाड बघतोय मी इकडे. कोडाई तर माहीतच आहे तुम्हाला. गरम खूप होत आहे जबरदस्त.